आता डिस्ट्रीब्यूट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: वितरण करणे किंवा वाटप करणे. डिस्ट्रीब्यूट हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. डिस्ट्रीब्यूट म्हणजे वस्तू, माहिती किंवा संसाधने वेगवेगळ्या लोकांमध्ये किंवा ठिकाणी वाटणे. जेव्हा आपण काही गोष्ट समानपणे किंवा नियोजनानुसार अनेक लोकांना देतो तेव्हा डिस्ट्रीब्यूट वापरतात. इंग्लिश मीनिंग: टू गिव्ह ऑर शेअर समथिंग अमंग पीपल. आता सिनॉनिम्स पाहूया. डिलिव्हर, शेअर, ॲलोकेट हे शब्द वाटप करणे किंवा देणे दर्शवतात. आता अँटॉनिम्स पाहूया. कलेक्ट, गॅदर, विथहोल्ड हे शब्द गोळा करणे किंवा न देणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द टीचर डिस्ट्रीब्युटेड बुक्स टू द स्टुडंट्स. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुस्तके वाटली. इथे डिस्ट्रीब्यूट म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करणे. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. वितरण करणे मीन्स ए. डिस्ट्रीब्युशन, बी. डिस्ट्रीब्यूट, सी. डिस्ट्रीब्युटिंग, डी. डिस्ट्रीब्युटेड. आता डिस्ट्रीब्युटिव्ह या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: वितरणाशी संबंधित किंवा वाटप करणारा. डिस्ट्रीब्युटिव्ह हा शब्द डिस्ट्रीब्यूट या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे वस्तू, संसाधने किंवा माहिती लोकांमध्ये वाटण्याशी संबंधित. जेव्हा एखादी प्रक्रिया किंवा धोरण लोकांमध्ये समानपणे वाटप करण्याशी संबंधित असते तेव्हा डिस्ट्रीब्युटिव्ह वापरतात. इंग्लिश मीनिंग: रिलेटेड टू द ॲक्ट ऑफ डिस्ट्रीब्युटिंग ऑर शेअरिंग अमंग पीपल. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द गव्हर्नमेंट फॉलोज अ डिस्ट्रीब्युटिव्ह पॉलिसी. सरकार वितरणाशी संबंधित धोरण अवलंबते. इथे डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे संसाधनांचे वाटप करणारे धोरण. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. डिस्ट्रीब्युटिव्ह मीन्स ए. कलेक्टिंग, बी. शेअरिंग रिलेटेड, सी. हायडिंग, डी. कीपिंग. आता डोनेट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: देणगी देणे किंवा दान करणे. डोनेट हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. डोनेट म्हणजे एखादी वस्तू, पैसा किंवा संसाधन गरजू व्यक्ती, संस्था किंवा समाजासाठी देणे. जेव्हा आपण काहीतरी मदतीसाठी किंवा चांगल्या हेतूसाठी देतो तेव्हा डोनेट हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग: टू गिव्ह मनी, गुड्स ऑर हेल्प फॉर अ गुड कॉज ऑर चॅरिटी. आता सिनॉनिम्स पाहूया. गिव्ह, कॉन्ट्रीब्यूट, ऑफर हे शब्द देणे किंवा मदत करणे दर्शवतात. आता अँटॉनिम्स पाहूया. टेक, रिसीव्ह, विथहोल्ड हे शब्द घेणे किंवा न देणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: मेनी पीपल डोनेट ब्लड एव्हरी इयर. अनेक लोक दरवर्षी रक्तदान करतात. इथे डोनेट म्हणजे इतरांच्या मदतीसाठी रक्त देणे. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. देणगी देणे मीन्स ए. डोनेशन, बी. डोनेट, सी. डोनेटिंग, डी. डोनेटेड. आता डोनेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: देणगी किंवा दान. डोनेशन हा शब्द डोनेट शब्दाचा नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. डोनेशन म्हणजे एखाद्या चांगल्या हेतूसाठी किंवा मदतीसाठी दिलेली रक्कम, वस्तू किंवा संसाधन. जेव्हा लोक गरजू व्यक्ती किंवा संस्थांना मदत म्हणून काही देतात तेव्हा त्याला डोनेशन म्हणतात. इंग्लिश मीनिंग: मनी ऑर गुड्स गिवन फॉर अ गुड कॉज ऑर चॅरिटी. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द स्कूल रिसीव्ड मेनी डोनेशन्स. शाळेला अनेक देणग्या मिळाल्या. इथे डोनेशन्स म्हणजे लोकांनी दिलेली मदत किंवा वस्तू. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. देणगी मीन्स ए. डोनेट, बी. डोनेशन, सी. डोनेटिंग, डी. डोनेटेड. आता डोनेटिव्ह या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ:
देणगी संबंधी किंवा दानाशी संबंधित. डोनेटिव्ह हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. डोनेटिव्ह म्हणजे देणगी, दान किंवा मदतीशी संबंधित असलेला. जेव्हा एखादी गोष्ट लोकांना मदत करण्यासाठी, दान देण्यासाठी किंवा सामाजिक कार्याशी संबंधित असते तेव्हा डोनेटिव्ह हा शब्द वापरतात. इंग्लिश मीनिंग रिलेटेड टू गिव्हिंग ऑर डोनेशन्स. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, दे स्टार्टेड अ डोनेटिव्ह कॅम्पेन फॉर द पुअर. त्यांनी गरिबांसाठी देणगी संबंधी मोहीम सुरू केली. इथे डोनेटिव्ह म्हणजे मदत आणि दानासाठी चालवलेली मोहीम. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. डोनेटिव्ह मीन्स ए. टेकिंग, बी. रिलेटेड टू गिव्हिंग, सी. हायडिंग, डी. कीपिंग. आता एम्युलेट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ अनुकरण करणे किंवा अनुकरण करून समान होण्याचा प्रयत्न करणे. एम्युलेट हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. एम्युलेट म्हणजे एखाद्या व्यक्तीचे चांगले गुण, वर्तन किंवा यश पाहून त्याचे अनुकरण करणे आणि त्याच्यासारखे होण्याचा प्रयत्न करणे. म्हणजेच फक्त कॉपी करणे नाही, तर त्याच्या इतके किंवा त्यापेक्षा चांगले होण्याचा प्रयत्न करावे. इंग्लिश मीनिंग टू इमिटेट समवन इन ऑर्डर टू मॅच ऑर सरपास देम. आता सिनॉनिम्स पाहूया. इमिटेट, फॉलो, कॉपी हे शब्द अनुकरण करणे दर्शवतात. आता अँटॉनिम्स पाहूया. इग्नोर, अवॉइड, डिफर हे शब्द अनुकरण न करणे किंवा वेगळे वागणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, ही ट्राईज टू एम्युलेट हिज टीचर. तो आपल्या शिक्षकांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. इथे एम्युलेट म्हणजे शिक्षकांसारखे होण्याचा प्रयत्न करणे. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. अनुकरण करणे मीन्स ए. एम्युलेशन, बी. एम्युलेट, सी. एम्युलेटिंग, डी. एम्युलेटेड. आता एम्युलेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ अनुकरण किंवा स्पर्धा. एम्युलेशन हा शब्द एम्युलेट शब्दाचा नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. एम्युलेशन म्हणजे एखाद्या व्यक्तीचे गुण किंवा यश पाहून त्याचे अनुकरण करणे किंवा त्याच्याशी स्पर्धा करण्याची भावना. जेव्हा आपण कोणाच्या चांगल्या गुणांचे अनुसरण करतो किंवा त्यांच्यासारखे होण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा एम्युलेशन म्हणतात. इंग्लिश मीनिंग द ॲक्ट ऑफ इमिटेटिंग ऑर कम्पीटिंग विथ समवन टू इक्वल ऑर सरपास देम. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, हिज सक्सेस इज अन एम्युलेशन फॉर अदर्स. त्याचे यश इतरांसाठी अनुकरण आहे. इथे एम्युलेशन म्हणजे इतरांनी त्याचे अनुकरण करणे. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. एम्युलेशन मीन्स ए. इग्नोरिंग, बी. इमिटेशन ऑर कॉम्पिटिशन, सी. हायडिंग, डी. अवॉइडिंग. आता आपण बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग टू स्टार्ट ओव्हर अगेन विथ अ न्यू प्लॅन आफ्टर अ फेलियर. मराठी मीनिंग एखादा प्रयत्न अपयशी झाल्यानंतर नवीन योजना तयार करून पुन्हा सुरुवातीपासून सुरू करणे. स्पष्टीकरण, जेव्हा एखादी योजना, प्रोजेक्ट किंवा प्रयत्न अपेक्षेप्रमाणे यशस्वी होत नाही आणि तुम्हाला नव्याने विचार करून सुरुवातीपासून काम करावे लागते तेव्हा बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1, द प्रोटोटाइप फेल्ड सो इट्स बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड. अर्थ, प्रोटोटाइप अपयशी ठरल्यामुळे आम्हाला नवीन योजना तयार करून पुन्हा सुरुवातीपासून काम सुरू करावे लागेल. स्पष्टीकरण, अपयशानंतर पुन्हा नवीन योजना करून सुरुवात करावी लागते हे दर्शवण्यासाठी इडियम वापरली आहे. सेंटेन्स 2, आफ्टर द प्रपोजल वॉज रिजेक्टेड द टीम वेंट बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड. अर्थ, प्रस्ताव नाकारल्यामुळे टीमला नवीन योजना तयार करून पुन्हा सुरुवातीपासून काम सुरू करावे लागेल. स्पष्टीकरण, अपयशी प्रयत्नांनंतर नव्याने सुरुवात करण्याची स्थिती इडियममध्ये दर्शवली आहे. एक्झाम टिप, बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड म्हणजे अपयशी प्रयत्नांनंतर नव्याने सुरुवात करणे. अर्थ, टू स्टार्ट ओव्हर अगेन विथ अ न्यू प्लॅन आफ्टर अ फेलियर. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न,
बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. यश मिळवणे. बी. अपयशी प्रयत्नांनंतर नव्याने सुरुवात करणे. सी. आराम करणे. डी. दुसऱ्याला दोष देणे. योग्य उत्तर कॉमेंट करा. आता आपण बेअर द ब्रंट ऑफ हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग टू सफर द वर्स्ट पार्ट ऑफ समथिंग, टू एन्ड्योर द मेन इम्पॅक्ट. मराठी मीनिंग सर्व परिणाम किंवा मुख्य त्रास सहन करणे. स्पष्टीकरण जेव्हा एखादी व्यक्ती किंवा गट परिस्थितीचा सर्वाधिक त्रास, परिणाम किंवा ताण सहन करतो तेव्हा बेअर द ब्रंट ऑफ ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. द स्मॉल टाउन्स बोर द ब्रंट ऑफ द हरिकेन. अर्थ लहान गावांनी भयंकर वादळाचा सर्वाधिक परिणाम सहन केला. स्पष्टीकरण सर्वाधिक त्रास किंवा परिणाम सहन केल्याचे दर्शवण्यासाठी इडियम वापरली आहे. सेंटेन्स 2. एम्प्लॉईज बोर द ब्रंट ऑफ द कंपनीज फायनान्शियल प्रॉब्लेम्स. अर्थ कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या आर्थिक समस्यांचा मुख्य त्रास सहन केला. स्पष्टीकरण मुख्य परिणाम किंवा ताण सहन करण्याची स्थिती इडियममध्ये दर्शवली आहे. एक्झाम टिप. बेअर द ब्रंट ऑफ सर्व परिणाम किंवा मुख्य त्रास सहन करणे. अर्थ टू सफर द वर्स्ट पार्ट ऑफ समथिंग, टू एन्ड्योर द मेन इम्पॅक्ट. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. बेअर द ब्रंट ऑफ या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ई. फक्त काहीसा त्रास सहन करणे. बी. सर्व परिणाम किंवा मुख्य त्रास सहन करणे. सी. आनंद घेणे. डी. दुसऱ्याला दोष देणे. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण बीट अबाउट किंवा अराउंड द बुश हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग टू अवॉइड टॉकिंग अबाउट द मेन पॉइंट, टू स्पीक इनडायरेक्टली. मराठी मीनिंग मुख्य मुद्द्यावर येऊ न देता गोलमोल बोलणे, थेट न बोलणे. स्पष्टीकरण जेव्हा एखादी व्यक्ती थेट विषयावर येण्याआधी वळवळीत किंवा अप्रत्यक्षपणे बोलते तेव्हा बीट अबाउट किंवा अराउंड द बुश ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. स्टॉप बीटिंग अराउंड द बुश अँड टेल मी व्हॉट रिअली हॅपन्ड. अर्थ गोलमोल बोलणं थांबवा आणि मला खरी घटना सांगा. स्पष्टीकरण मुख्य मुद्द्यावर न येता गोलमोल बोलत असल्याचे दर्शवण्यासाठी इडियम वापरली आहे. सेंटेन्स 2. ही केप्ट बीटिंग अबाउट द बुश इन्स्टेड ऑफ गिव्हिंग अ क्लिअर आन्सर. अर्थ त्याने स्पष्ट उत्तर देण्याऐवजी सतत गोलमोल बोलत राहिले. स्पष्टीकरण थेट मुद्द्यावर न येणे आणि अप्रत्यक्षपणे बोलणे हे इडियममध्ये दर्शवले आहे. एक्झाम टिप. बीट अबाउट किंवा अराउंड द बुश म्हणजे मुख्य मुद्द्यावर येऊ न देता गोलमोल बोलणे. अर्थ टू अवॉइड टॉकिंग अबाउट द मेन पॉइंट, टू स्पीक इनडायरेक्टली. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. बीट अबाउट किंवा अराउंड द बुश या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. मुख्य मुद्द्यावर थेट बोलणे. बी. गोलमोल बोलणे, अप्रत्यक्षपणे बोलणे. सी. खूप बोलणे. डी. शांत बसणे. योग्य उत्तर कमेंट करा.